श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। तर सकाळी सकाळी बघा 5 वाजलेले आहे आणि सकाळी सकाळी मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे, कारण की बाहेर जायचं आहे मला। तर पूजा वगैरे झालेली आहे मस्तप्रमाणे। आणि इथे बघा आम्ही निघालो आहोत, गावाकडे जायचं आहे। तर निघालो आहोत, 6 वाजले आहे, जवळपास 6 वाजता निघालो आम्ही बाहेर। तर बघू शकता 6 वाजले आहे। तर सकाळची वेळ आहे मस्त आणि फ्रेश वगैरे वाटत आहे, कारण की इतकी छान हवा आहे, वातावरण इतकं शांत आणि शुद्ध हवा आहे, थंडगार वारा आहे आणि स्पेशल आज आभाळ आहे। आणि बघा सूर्य किती छान निघालेला आहे आणि पूर्ण नाही निघालेला आहे सूर्य, थोडं थोडं आभाळातच आहे सूर्य। तर बघा किती सुंदर वातावरण आहे आणि खरंच सांगते सकाळी खूप छान वाटते, कारण की फ्रेश हवा राहतो आणि आपण घरी सुद्धा सकाळी उठलं तर खूप आपल्याला फ्रेश वाटते, कामं वगैरे सकाळीच होऊन जातात। तर इथे आम्ही शिव मंदिरात थांबलेलो आहोत। तर थोडंसं विश्रांती घेत म्हणजे गाडी कंटिन्यू गाडी सुरू होत आहे, तर थोडंसं म्हणजे विसावा घ्यायसाठी थांबलेलो आहोत। आत्याकडे सकाळी सकाळी पोचल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्हाला पोहे मिळाले आहे आणि छान मस्त गोड आंब्याची केरी भेटलेली आहे आणि आम्ही नाश्ता वगैरे केला आणि सगळेजण मग शेतीकडे गेले। तर बघा इथे वातावरण इतकी कडक ऊन होती, नंतर आम्ही म्हणजे गावाकडे ऊन होती आणि आपल्या नागपूरमध्ये आभाळ होतं। तर इथे पोचल्यानंतर बघा अचानकच एवढी हवा धून सुटायला लागली आणि जस्ट आम्ही थोडंसं म्हणजे जेवण वगैरे करून मी लेटलेली होती, तर उठून बघितलं तर इतकी हवा सुरू होती आणि पाऊस थोडा थोडा पाऊस करता करता पुष्कळ पाणी आलं आणि माझे हस्बंड वगैरे तिकडेच लटकले गावाकडे, कारण की पाणी तुफान खूप होता आणि पाऊस पण होता। तर ते थोडा वेळ थांबले आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे थांबल्यानंतर ते आले। तर बघू शकता तुम्ही, वाटतच नाही आहे की उन्हाळा आहे म्हणून। जिकडे तिकडे म्हणजे सगळीकडे आपल्या भारतात सगळीकडे पाऊस पाऊसच सुरू आहे, कधी ऊन पाऊस ऊन पाऊस। ऊन पडते ती इतकी पडते की गरमाहट इतकी होते की म्हणजे पसीना पसीना होते आणि पाणी पडते ते इतकं पडते की सोडून द्या, पावसाळ्यासारखं। गुड इव्हिनिंग। आता वाजलेले आहे 5 वाजलेले आहेत आणि इतकी गरमी होते आणि आज माहीत नाही लाईट पण येणं जाणं करत आहे। तर मी म्हटलं थोडा चहा वगैरे ठेवून घेतलेले आहे इथे आणि आज मला बनवायचं आहे पणा। तर बघू शकता इथे आंबे पाण्यात टाकून दिलेले आहे। आता याला मी कुकरमध्ये लावून घेते आणि मस्त पणा बनवते आज मी। काल अवी गेले होते हार्डवेअरच्या दुकानात, तर तिथून हे आणलं होतं रोफ म्हणून लिक्विड आहे, ही टाईल्स क्लिनिंग करायचं आहे। तर 150 रुपयाची बॉटल आहे ही आणि प्राइस बघू शकता तुम्ही 150 रुपये लिहिले आहे आणि 150 रुपयेच मला मिळालेली आहे। तर हे रोफ क्लीनर मी घेतलेला आहे, आपल्या लोकल शॉपमधूनच घेतलेला आहे, कारण की बाथरूम क्लीन करायला। मी आतापर्यंत बाथरूम आपलं सर्फ एक्सेल आणि हार्पिक्सनी साफ करायची, त्याने पण खूप छान क्लीन होते। तर यावेळेस मी बोलवलेलं आहे रोफ म्हणून, तर याला यूज करून बघते। आणि मागे मी गेलेली होती गुरुवार बाजारला, तर तिथून मी आणले आणि दुकानातून मी आणलेला आहे बोरकूट आणि मला ही डब्बी भेटली बोरकूटची शाळेत असताना। म्हणजे बोरकूट खूप वर्ष झाले खाल्ले नाही, फार वर्ष झाले खाल्लं नाही बोरकूट, तर मी ती डब्बी आणून घेतलेली आहे। तर म्हटलं चला ट्राय करून बघूया, फार दिवस झाले। तर मी आणली, ही 60 रुपयालाच पडलेली आहे मला। तर ही लोकल शॉपमधूनच आणलेली आहे आणि लहान म्हणजे शाळेत असताना 1 रुपयाची अशी पुडी भेटायची, एक लंबीशी बोरकूटची, काळं चुरण म्हणतात त्याची, आणि इतके टेस्टी लागत होती ना। आता ती खरंच म्हणजे बोरकूट पाहून ती लहानपणाची आठवणच आली शाळेची। तर म्हणून मी म्हटलं तेव्हा घेताना माझ्या डब्या ठेवल्या होत्या, तर मला ही दिसली। ॲक्च्युली मी आवडा सुपारी घ्यायला गेलती, तर तिथे मिळालं मला, तर मी लगेचच घेऊन घेतलेलं आहे। बघा घाम किती फुटत आहे, कारण की गरम खूप आहे, खूप गरम होत आहे, बाहेर पण खूप गरम आहे आणि पाणीसुद्धा पडतो, 2-3 दिवस झाले की पाणीसुद्धा पडत आहे आणि त्याच्यामुळे काय होते, आणखीन उमस वातावरण होते आणि आणखीन गरम होते, असं आहे। आणि मी जे मागे गुरुवार बाजारात गेली होती, तर तिथनं मी हे आणले होते आणि हे कप बघा मला 25ला एक मिळाला आहे, 50ला 2 मिळाले आणि छान हेवी आहे आणि कलरसुद्धा छान आहे। एक पिस्ता कलर होता यामध्ये, तर मी पिस्ताने घेतला आहे, मी हा पीच कलर घेतलेला आहे। असे 2 कप आहे बघू शकता आणि मोठे आहे छान। आणि
ही भरणी घेतलेली आहे आणि भरणी मला 50 रुपयाला भेटलेली आहे बघा. आणि खूप सुंदर वाटली. तर मला असं वाटलं की आणखीन एक घेतलेली असती तर बरं झालं असतं. आणि खूप मस्त वाटली. मी याच्यात काही ठेवलेलं नाही आहे, पण बघीन याच्यात काय ठेवायचं आहे काय नाही. तर मला ही भरणी फक्त आणि फक्त 50 रुपयाला मिळालेली आहे. तर मला खूप आवडली ह्या भरणीत. म्हटलं मस्त लोणचं वगैरे ठेवणार आणि ज्याच्या घरी डायनिंग वगैरे आहे त्या डायनिंगवर ठेवायला खूप छान वाटतात. असे लोणचं वगैरे भरून ठेवायला, वेगवेगळे लोणचं 2 भरण्या अशा ठेवल्या तर खूप छान वाटतात. लगेच तिथच्या तिथे आपल्याला लोणचं म्हणजे घेता येते. तर अशा 2 भरण्या मला घ्यायच्या होत्या, पण मी एकच घेतली. तर असं छोटी मोठी अशी शॉपिंग केलेली आहे. आणि मेन म्हणजे गावावरून शेतातले म्हणजे बघा तुम्ही कच्चे म्हणजे आंबे आणले होते मी. तर थोडेसे टिसकले वगैरे आंबे, तर त्याला छान वॉश करून घेते. आणि वॉश केल्यानंतर मस्त कुकरमध्ये छान 4-5 शिट्या लावून घेते. आणि आंबे खूप आंबट आहे, तर शिट्या वगैरे लावून घेतल्यानंतर बघा मी थंड होऊ दिले आंबे आणि छान याचा गार काढून घेते. छिलटे एका साईडला करून छान गार वगैरे काढून घेते. आणि थोडीशी हलकेशी म्हणजे पिवळसर आलते आंबे, तर म्हणून थोडेसे तुम्हाला पिवळे दिसत असणार. पण छान मस्त येतं गार वगैरे काढल्यानंतर आंबे इतकं म्हणजे आंबट होते की स्मेल येत होती आंबट आंबट. आणि असं वाटत होतं की केव्हा केव्हा खातो आपण. आणि आता काही दिवसात तर आंब्याला गुटल्याच फुटून जाणार आणि पिकून जाणार आंबे. आणि हेच आंबे आपण चोखासाठी वापरणार. तर बघा आता मी छान याचा गार वगैरे काढते आणि याचा मस्त रस करून घेते. तर बघा तुम्ही, आणि 4-5 शिट्यामध्ये मस्त शिजून जातात आंबे छान. आणि बघा असं गार काढून घेतलेलं आहे आणि याच्यात थंड पाणी टाकलेलं आहे मी फ्रीजचं. आणि उन्हाळ्यामध्ये तर नक्की तुम्ही आंब्याचा पन्हा प्या, त्याने ऊन नाही लागत. आणि इथे बघा मी साखर घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे. जिरासुद्धा थंडा राहतो. आणि आता याला मी बारीक करून घेणार आहे, साखरला पिठी बनवून घेणार आहे. आणि पिठी बनवून मस्त याच्यात टाकलेलं आहे. आणि मीठ नक्की टाका. मीठ टाकलेलं आहे, आपलं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि साखरेची पिठी सुद्धा टाकलेली आहे. इथे बघा साखरेची पिठी टाकलेली आहे. आणि छान मस्त तुम्ही एकजीव करून घ्या ते. आणि उन्हाळ्यात तुम्ही पन्हा नक्की प्या, त्याने काय होते ऊन नाही लागत. आणि खूप छान ज्यूस आहे, एक हेल्दी ड्रिंक आहे हे. आणि नक्की तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता. आणि आंबट असणार तर तुम्ही चवीनुसार साखर पुन्हा टाकू शकता. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. या मस्त उन्हाळी ज्यूस प्यायला, आपला पन्हा ज्यूस, कैरीचं पन्हा.